नमस्कार यूट्यूबकर. आज आपण मस्त थंडगार उन्हाळ्यासाठी दही पोहे बनवणार आहोत. त्यासाठी 2 वाटी पोहे घेऊन छान 30 सेकंद पाण्यात सोक करायचं आहे. त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ हे पोहे धुवून घ्यायचे आहेत. आता एक भांडं घेऊन त्याच्यावरती एक चाळण ठेवून घ्यायची आणि हे सर्व पोहे त्या चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत. पोहे 1 मिनिटभर निथळल्यानंतर एक दुसरं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये हे सर्व पोहे आपण काढून घेऊयात. अशाच नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. आता या पोह्यामध्ये आपण घरीच बनवलेलं घट्टसर दही घालून घेणार आहोत. दही कसं बनवायचं ही रेसिपी चॅनलवरती अपलोड केली आहे, तुम्ही नक्की जाऊन पहा. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालायची आहे. साखर घातल्याने या पोह्याला छान चव येते. त्यानंतर तडका पॅनमध्ये तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. इथं 2 चमचे अंदाजे मी तेल वापरला आहे. हे पोहे मी 3 लोकांसाठी बनवत आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पोह्यांचं आणि दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता तडका पॅनमध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि शेंगदाणे मस्त तडतडून द्यायचे आहे. त्यानंतर हा गरमागरम तडका आपल्याला या पोह्यांवरती टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तडका आपला रेडी झाला. आता हा सर्व पोह्यांवरती टाकून घेऊ. हा तडका गरम असतो म्हणून 2 चमचे घेऊन छान पोह्यांना मस्त हा तडका लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती फरसाण, कांदा, टोमॅटो, तुमच्या आवडीप्रमाणे डाळिंबाची दाणे पण टाकू शकता. येथे मी कांदा, हिरवी मिरची तळलेली आणि टोमॅटो घालून घेतला आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.